मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुनेत्रा पवार झाल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खातं, सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाही। पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा। एक्सवर पोस्ट करत अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करतील असा व्यक्त केला विश्वास। आमदार रोहित पवारांच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना, सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, रोहित पवारांचं ट्विट। राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरेंचा प्रफुल्ल पटेलांना टोला। 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्याने विलिनीकरणाच्या चर्चा धुसर। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर, तर तो व्हिडिओ बैठकीचा नाही, कृषी प्रदर्शनाचा। सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण, मी कृषी प्रदर्शनाच्या चर्चेला का जाईन, जयंत पाटलांचा सवाल। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या। एक्सवर पोस्ट करत सुनेत्रा पवार अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या खोलीच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे। अजितदादांच्या नावाची पाटी काढत सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी लावली गेली आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना अभिवादन केलं। अजितदादांचे आशीर्वाद घेऊन सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित नव्हत्या। पार्थ पवारांनी शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न केले। गोविंद बागेत पार्थ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चाही झाली। राष्ट्रवादीच्या आमदारांचं मत विचारात घेऊन सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री पदाबाबत सगळ्यात महत्त्वाचं आहे, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्या पुढचे निर्णय घेतील असं भुजबळ म्हणाले। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे। दिलीप वळसे पाटलांच्या प्रस्तावाला छगन भुजबळांनी अनुमोदन दिलंय। त्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड केली आहे। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या पक्षनेतेपदीही एकमतानं निवड झाली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे आता पक्षनेता म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे सगळे संविधानिक अधिकार असणार आहेत। सुनेत्रा पवारांनी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा दिलाय। राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान सुनेत्राताई भरून काढतील असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय। तर त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याचं म्हणत गोगावलेंनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांचा शपथविधी कायदेशीर कारणांमुळे झाल्याचं सुनील शेळकेंनी म्हटलंय। तर सगळ्यांनी याकडे तांत्रिक अडचण म्हणून पाहावं असंही आवाहन त्यांनी केलंय। शपथविधीची इतकी घाई का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून संजय शिरसाटांनी हा प्रश्न उपस्थित केलाय। तर माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे, दुखवटा संपण्यापूर्वी शपथविधी व्हायला नको होता असंही ते बोलले। शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीचा जुना व्हिडिओ समोर आलाय। 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय। या बैठकीमध्ये विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। खासदार सुनील तटकरेंनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली आहे।
कृषी प्रदर्शनावेळी चहापानासाठी बारामतीमध्ये बैठक झाली होती अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत यावेळी चर्चा झाल्याचं तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आणि दावे तटकरे यांनी फेटाळलेत. अजित पवार आणि माझी 4 वेळा भेट झाल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्या अशी अजितदादांची अंतिम आणि तीव्र इच्छा होती असंही ते बोललेत. विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती. 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजित पवारांची इच्छा असेल तर पवार कुटुंब योग्य निर्णय घेतील असं मलिक म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबत काही असतं तर शरद पवारांना बोलावलं नसतं असं महाजन म्हणाले. राष्ट्रवादीनं काय करावं हे त्यांनी ठरवलं, त्यावर बोलणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. सुनेत्रा पवारांबाबत तटकरे प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचंही ते म्हणतायत. निर्णयाची कल्पना वरिष्ठांना असणं चांगलं असतं, त्याचे आशीर्वाद घेणं चांगलं असतं. सुनील तटकरेंच्या मौनावर शशिकांत शिंदेंनी हे वक्तव्य केलंय. दादांच्या चारित्र्याला कलंक लागेल अशा काही घटना घडल्या असतील तर त्या थांबल्या पाहिजेत असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं अतुल बेनकेंनी म्हटलंय. अजितदादा, खासदार अमोल कोल्हे आणि माझ्यात चर्चाही झाली होती असंही ते बोलले. अजित पवारांसोबत अपघातात निधन झालेले सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या तरडगाव इथल्या घरी जाऊन रोहित पवारांनी कुटुंबियांची भेट घेतली. जाधव परिवाराच्या पाठीशी पवार कुटुंब ठामपणे उभं असल्याचा विश्वास यावेळी रोहित पवारांनी व्यक्त केला. अजित पवार कर्तृत्ववान नेते होते असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. तर कर्तृत्ववान नेते सोडून जाणं हा महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा आघात आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. आशा काकींची भेट घेऊन निघाल्यानंतर शपथविधी संदर्भात सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रामकृष्ण हरी म्हणत सुप्रिया सुळेंनी हात जोडले. खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या काकी अजित पवारांच्या मातोश्री आशा काकी यांची काटेवाडीत जाऊन भेट घेतली. काटेवाडीतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आशा काकींची विचारपूसही केली. खासदार सुप्रिया सुळे आज रात्रीच दिल्लीला जाणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं सुळे दिल्लीत असणार आहेत. उद्या संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वेळी सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. रेडी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे प्रितेश राऊळ मैदानामध्ये उतरलेत. त्यांची लढत बंडखोर किरण पायलेकर यांच्याशी होणार आहे. त्यामुळे आता कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अर्धा तास झालेल्या पावसामुळे रब्बीचं पीक धोक्यात यायची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.